माणसांना आपले हिंदूंचे लोक मेल्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार सुद्धा हिंदूच्या पद्धतीने होत नाही। हे भयानक अशा प्रकारचं दृश्य आहेत। तर माझं सरकारला एक विनंती आहे की केंद्र सरकारने लवकर याच्याकरता आणि पाऊल उचलले पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, असेच जर अत्याचार त्या ठिकाणी होत असतील तर भविष्यामध्ये त्यांना भारतामध्ये आपण आश्रय दिला पाहिजे। तुम्ही आता असं म्हणाले की मी नाशिकमध्ये काही बोललो त्या अत्याचाराबद्दल, नाशिकमध्ये मी जी बोललो त्यावर विचाराचे लोक पुढे आले, एकीकडे ते संविधान मानतात आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरतात। याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकीकडे संविधान दाखवतायत आणि दुसरीकडे मोठे मोठे मोर्चे काढून शीर्तनचे सुद्धा नारे लावतायत। यामध्ये संविधान राहिलं कुठं? संविधान मानलं पाहिजे आपण, एकीकडे संविधान म्हणायचं, दुसरीकडे धिंगाणा घालायचा, जाळपोळ करायची, हे चुकीचं आहे। भारतात आश्रय दिला एवढंच नाही, भारताने त्यांच्यावर जे अन्याय केले, पाकिस्तानने जे अन्याय केले, भारताने त्यावेळेस त्यांना सांभाळलं एवढंच नाही। या इस्कॉन मंदिराने कोरोना काळामध्ये त्यांना भोजन घातलं। भारताने आश्रय द्यावा असं तुम्ही म्हणालेले आहे, तुम्हाला तुमची विनंती म्हणजे तुमची मागणी आहे की तिथल्या हिंदूंनी भारतात यायला पाहिजे। या ठिकाणी एक तर अन्याय थांबले पाहिजे, अन्याय जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात आश्रय दिला। मला तुम्ही एक उदाहरण दिलं, कुत्र्याचं हाड लावलं, हे उदाहरण फार मोठं आहे। ते कुणाबद्दल कोण पाय उचलतं? ज्या लोकांमध्ये परिवर्तन होत नाही अशा लोकांकरता तो कोणी असू शकतो। बरं महाराज, आता आजच्या भाषणावर सुद्धा काही जण आक्षेप घेतील आणि म्हणतील की हे हिशोबक भाषा आहे, गुन्हा दाखल करावा वाक्यावर। कोणत्या वाक्यावर? ते आता तुम्ही आज भाषण जे केले त्याच्यावर काही कोणीतरी आता आक्षेप घेणारच। तुम्ही भुक्कड म्हटले का? नाही, भुक्कड म्हणजे मला पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला, ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला, भुक्कडच येते काय आज त्यांची परिस्थिती? बांगलादेश भुक्कड आहे, भुक्कड नाही तर मी बांगलादेश आणि पाकिस्तानला म्हणू कुत्रे सुद्धा आम्ही वापरला, कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होत नाही। अशा लोकांमध्ये जर बदल होत नसेल तो कोणत्या धर्माचा असेल, आम्ही धर्माबद्दल बोललेलो नाही, तो कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल, आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर आम्ही बोलतो। कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहेत मंदिरावर दावे केलेले आहेत। आता सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे, त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे, कानिफनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते आंदोलन उभारणार आहोत। चला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम आहे। चला पोलिसांनी कॅमेरा धरा। राष्ट्रगीतासाठी उभे राहणार आहोत। एक सूचना आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला आपलं निवेदन ईमेलच्या रूपाने द्यायचं आहे। आपले प्रत्येक मंदिरावर आता एक QR कोड लावलेला आहे किंवा सोशल मीडियावर तो QR कोड उपलब्ध आहे। तो QR कोड एकदा तुम्ही स्कॅन करा, एक लिंक येईल, क्लिक करा आणि ती लिंक आल्यानंतर एक पत्र येतं इंग्रजीमध्ये, त्या पत्रात शेवटी फक्त तुमचं नाव ऍड करा आणि ते पाठवा। तो ईमेल सरळ युनेला जाणार, युनेच्या 193 देशाला आणि त्या युनायटेड नेशन्स ह्युमन रिसोर्स काउन्सिलच्या 47 मेंबर स्टेटला ते जाणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक हे करा। जाताना स्वच्छता आणि शांतता या दोन गोष्टीचं पालन करा। चरणी मी नतमस्तक होतो। ही जे हिंदू हृदय ज्वलंत ठेवण्यासाठी आपल्या ओघवती वाणी जो आहे निरंतर वाहत राहावं। ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये होतोय त्या गोष्टी भारतात होता कामा नाही आहे। महाराजांनी सांगितलं शासन निर्णय घेतलं पाहिजे। तुम्हाला वाटतं का शासन निर्णय घेईल? मग शासन निर्णय घेत नसेल तर आपल्याला काय करायचं ते महाराजांनी सांगितलं आणि शासनाला आम्ही निवडून दिलो। त्यांना आपल्या हिंदुत्वाची सनातन धर्म रक्षणाची बाजू त्यांना मांडणं गरजेचं आहे आणि ते करतीलच। मग ते करतील म्हणून आपण हात जोडून हातावर हात ठेवून बसून चालत नाही। मी येताना आताच एक व्हिडिओ बघितलं
बांगलादेश मधलं, एक बाई साडी नेसून पळू लागलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे एक राक्षस जो आहे एवढा मोठा लाकूड घेऊन बुरका घेतो, बुरका नेसतो की नाही म्हणून मारायला लागलेला आहे. मग ही अवस्था आमच्या भारत देशात व्हावं असं वाटतं का? मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. यही मंत्र जो है आप सब लोग ध्यान में रखते हुए आगे भी हम आगे बढ़ेंगे. और सनातन धर्म जे आहे ना, याला आजवर कोणीही नष्ट करू शकलं नाही, नष्ट करू शकत नाही. एवढी शक्ती आपल्या जवळ आहे असताना सुद्धा फक्त जे आहे आपल्यातले जे काही गद्दार लोक जे आहे आपल्यामध्ये भेदबुद्धी निर्माण करून स्वतःचा राजकीय सत्ता जो आहे भोगण्यासाठी प्रयत्न केला. आज त्यांची अवस्था काय आहे तुमच्या समोर दिसू लागलेली आहे. आणि म्हणून सनातन हिंदू धर्म संरक्षण संवर्धन करण्याचे कार्य जो आहे जसं संतांची आहे तसं आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहाल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती तुम्हा आम्हा सर्वांना देऊ. एवढंच या संदर्भामध्ये मी बोलतो, कारण महाराजांनी काही ठेवले नाही, सगळंच काही बोललेलं आहे. मी आपलं सुदर्शन महाराजांना म्हटलं, महाराज बोलल्यानंतर मला बोलू देऊ नका म्हटलं. नाही महाराज, 2 शब्द तरी बोला म्हटल्यामुळे मी बोललो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी असंच एक आहे तो, एक आहे तो, एक आहे तो, नहीं तो सेफ बन जाओगे, उसमें पॉइजन डाल डाल कर खा के मरोगे. उससे अच्छे है ना सेफ रहो, सेफ मत खाओ. यही विनंती है. जय श्री राम, जय जय श्री राम. आपण सर्व प्रत्येकाचं कर्तव्य आहे. धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करेल. धर्म रक्षते रक्षिताः. धर्म तर चांगलंच शिकवतो. मग या वाईट घटनेसमोर काय येत असतील तर दंड करा. तुकाराम मला सांगतात, अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते लंड पिळतील. राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणाऱ्याचा गुस्सा वाढत असतो, अन्याय करण्याचं मनोबल वाढत असतं. अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे, अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे. म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, ही विनंती माझी सरकारला असेल. आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत, पीडित असणारे संत आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागे एक प्रकार घडला. पालघरला 2 साधूंना मारलं. व्हिडिओ आपण पाहिला असेल. ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते. काय केलं सरकारने? त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का? का झाली नाही? याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावध असलं पाहिजे. आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेलं आहे, आता बोलण्याचा आमचा हक्क आहे. भारतच नाही, एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणार जे हिंदू असतील, शीख असतील, बौद्ध असतील, अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे. कुठे जाणार ते? आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं. आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात. मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं, बलवान व्हावं, की अन्याय करण्याची हिंमत होणार नाही, अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपेने निर्माण हो, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धर्म की
धर्म की अधर्म का नाश हो, अधर्म का प्राणियों में विश्व का सनातन हिंदू धर्म की गो माता की गो हत्या शिवाजी महाराज की जय भवानी। सर्व बांधवांना विनंती आहे, आपला हा निषेध युनोच्या 193 देशामध्ये दिसत आहे। या 193 देशाला आपली शिस्तीचंही दर्शन होऊ द्या। आपल्याला या ठिकाणी मन्मथ स्वामी मठाचे पूजनीय शिवाचार्यजी या ठिकाणी आशीर्वाद देणार आहेत, त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे आणि त्यानंतर आपण जाणार आहोत। मित्रांनो, बांधवांनो, कृपा करून खाली बसा। पूजनीय डॉक्टर विरूपाक्षजी शिवाचार्य यांचं समारोपाचं आपल्याला मार्गदर्शन होईल। मी आपणास विनंती करतो की शिस्तीचं दर्शन घडवा, त्यानंतर राष्ट्रगीत होणार आहे, मग भारत माता